हाय गाईज, कसे आहात? गुड मॉर्निंग. आहे तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस, पहिली माळ आहे आणि आज कलर आहे येल्लो, पण माझ्याकडे येल्लो कलर नाही आहे, तर मी दुसरंच घातलं आहे. काय ॲडजस्ट करायला लागतं, काय करायचं. तर चला, आमच्या घरामध्ये पण आज नवरात्रीचा गट बसणार आहेत, तर चला पाहूया आपण. आणि सकाळचे वाजले 8:30. आम्हाला जायचं आहे मुंबईला जायचे, मुंबई फिरून यायचे. तर तुम्ही पाहू शकता. तर अजून झालेलं नाही, थोडी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. अजून आता मी तर नाही आहे इथे, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. जेवढं आहे तेवढं दाखवलं. फायनल जेव्हा सगळं होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवू शकतो थोडंसं. तर चला. तर गाईज चला, आपण निघालो आहे आता. नवरात्राची ट्रेन पकडायची आपल्याला, तर आसनगाव स्टेशनला जायला लागेल. तर आम्हाला आत्ता इथेच 9:45 झालेला आहे, सॉरी 8:45 झालेला आहे. तर चला निघूया आता आपण. चप्पल शोधू द्या म्हणा. तर चला, गाडीला चावीला लावलं, तर निघूया आता. तर आता मी पार्किंगला गाडी लावली आहे आसनगाव स्टेशनला. तर चला जाऊया पटापट. तिकीट काढायला लागेल. तिकीट काढून झाल्यानंतर ट्रेन लागलेला आहे असं वाटते. वाजले किती? 7. तर ट्रेन आता 5 मिनिटामध्ये ट्रेन येणार आहे. तर चला पटापट जाऊया. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. स्वातंत्र्यवीर सावकार मंडळाने अतिउत्तम डेकोरेशन केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता देवीची लाईट पण कसे एक नंबर केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी खूप छान असं नियोजन पण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये एक नंबर असं. आणि आपण देवीचं दर्शन झाल्यानंतर मार्केटमध्ये गेलो आहे. तर मार्केट सहज अजून ओपन झाले नव्हते, तेव्हा वाजले होते 11. तर आम्ही मार्केट फिरत होतो इकडे तिकडे. त्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर स्टेशनवरून उतरल्यानंतर आपल्याला शेअरिंग ऑटोमध्ये जायला लागते. त्याच्यासाठी पण मोठी लाईन असते, तर त्या लाईनीसाठी आपल्याला लाईनीमध्येच उभे राहावं लागते, नाहीतर तिथली पब्लिक आपल्याला डायरेक्ट बसून देत नाही. तर त्यासाठी लाईन तिथे शिस्त पाळावीच लागते. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही ऑटोची वाट बघितली लाईनीमध्ये राहून. टॅक्सी भेटले, आता तिथे लाईनला लावावं लागते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे यायला लागते. तर गाईज तुम्ही पाहू शकता, काल मला दाखवायला जमलं नाही कारण की मी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे आज तुम्हाला मी दाखवतो. तर बघा कसं गट बसवलेला आहे. आणि पहिली माल तुम्ही पाहू शकता, पहिली माल पण टांगलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडे कारण की नंतर ते मोठे झाले का छान दिसतात. तर पाहू शकता तुम्ही आता. हा आमचा आहे मंदिर, घरामधला मंदिर. हे गाईज, तर काल आम्ही गेलो होतो मुंबईला. तर मुंबईला जाऊन आलो, खूप दमलो थकलो. तर त्याच्यामुळं काय मला व्हिडिओ काढायला जमले नाही. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, फ्रेश झालो. आणि शॉप पण काल उघडला नाही, बंदच ठेवला होता, कारण की मुंबईला जायचं होतं, थोडी शॉपिंग करायची होती, त्यामुळे मला जमलं नाही. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बाय बाय.